नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बीटचं ज्यूस करणार आहोत आणि त्यासाठी एक मीडियम साईजचे एक बीट घेतलेला आहे। आता हे पाण्यात घालून मी गॅसवर ठेवलेलं आहे उकडायला आणि हे उकळून घ्यायचे, शिजवून घ्यायचे चांगलं सॉफ्ट होईपर्यंत, कारण ते न शिजवता आपण ज्यूस बनवलं तर ते घशाजवळ त्रास होतो आपल्याला। त्यामुळे हे आपण शिजवून घेतलेलं आहे, छान मऊ शिजलेलं आहे आणि आता हे साल याचं सहजपणे निघतंय। सहज असं साल निघतं त्याचं, ते काढून घ्यायचे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे। बीट आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ शकतो, कुकरला लावलं तरी ते छान मऊ शिजतं। याचं साल काढून झालेलं आहे, याचे बारीक तुकडे करून घेऊया। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि याच्यामध्ये एका लिंबाचा रस घालते आणि 6 चमचे साखर घालते, 6 टीस्पून साखर घालते। अर्धा चमचा मीठ घातले आणि हे सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे। त्याची छान पेस्ट करायची आहे, बारीक पातळ अशी पेस्ट करायची आहे। थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेतलेली आहे। हे आपण एका पातेल्यात काढायचं आहे आणि याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी सगळं काढून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया, हे मिक्स करून घ्यायचं चांगलं। म्हणजे खाली घट्ट बसणार नाही आहे, म्हणून आपण पेस्ट घट्ट झालेली खाली बसणार नाही म्हणून ढवळून घ्यायचे। आणि याच्यात मी 1 ग्लास पाणी घातलं आहे। इथे आपण टेस्ट करून बघायचं आहे साखर, मीठ आणि लिंबू बरोबर आहे का, आणि जर नसेल तर आपण इथे ॲड करायचे किंवा मग आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता या ज्यूसमध्ये मी 3 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे, सगळं मिळून 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। हे रेडी झालेलं आहे आणि मला याच्यामध्ये काही कमी वाटत नाही आहे, ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। आपण ग्लासमध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही हवं असेल तर साखर, मीठ, लिंबू जे काही कमी असेल ॲड करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालते। आता इथे वरून चाट मसाला घातलेला आहे। खूप छान असं चटपटीत बीटचं ज्यूस झालेलं आहे। लहान मुलांना दिलं तर ते पुन्हा पुन्हा मागतील, असं छान बीटचं ज्यूस तयार आहे। थंड हवं असेल तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवूनही घेऊ शकता। आंबट गोड चटपटीत असं आपलं बीटचं ज्यूस तयार आहे। नक्की करून बघा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।